नमस्कार मित्रांनो, शून्य मशागत शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता आज आमचं खत टाकण्याचं काम सुरू आहे. रासायनिक खताचा दुसरा डोस हा देण्यात येत आहे. अगोदर या शेताला मी सुरुवातीला युरिया प्लस फॉस्फेट प्लस पोटॅश असं दिलेलं होतं. नंतर कोंबडी खताचा एक डोस टाकण्यात आलेला होता आणि आता दुसरा डोस सुरू केला आहे रासायनिक खताचा. त्याच्यामध्ये 10-26 प्लस युरिया घेतलेला आहे मित्रांनो. हा प्लॉट आहे माझा मित्रांनो, 11 तारखेचा आहे, 11 जूनचा. आपण पाहू शकता याला 11 जूनला आपण खत टाकण्यासाठी जे खताचे प्रमाण राहतं, जे खताचे लावलेले खत जे माणसांच्या हातातून टाकलं जातं, आता तर पुरून तर देता येत नाही. पहिल्या वेळेला पुरून दिलं होतं मित्रांनो, पण पुरून द्यायला खूपच मजुरी लागते आणि वेळही खूप जातो. आणि मनुष्यबळाच्या अभावाने आपण ही शून्य मशागत शेती स्वीकारली आहे. त्याच्यामुळे कमीत कमी मनुष्यबळात काम आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यामुळे ह्या वेळेला काही खत पुरून देण्यात येत नाही मित्रांनो. आणि आपण प्रत्येक झाडाला सारखं खत पडावं यासाठी यावेळेला याचा वापर केला आहे मित्रांनो. एक बूज घेतले जे आपण कीटकनाशकासाठी वापरतो. पंपात कीटकनाशक टाकण्यासाठी जवळपास 25 ते 30 ग्रॅमचं बूज, 25 ते 30 ml बूज आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये प्रत्येक बूजमध्ये 25 ते 30 ग्रॅम खत जातं मित्रांनो. एक बूज भरून एका झाडाला टाकायला लावलेलं आहे. त्याच्यामुळे एक सारखे खत प्रत्येक झाडाला जाईल, ही त्याच्या मागची भूमिका आहे मित्रांनो. आपण पाहू शकता माझ्या शेतामध्ये मक्याचे तोटे जसे तसे. या शेतात मी मक्का होता माझा उन्हाळी, मक्यातली कणसं बाहेर काढून मक्का न कापता त्याला ट्रॅक्टरने रोटर मारून घेतलं होतं. रोटर मारल्यानंतर मक्याच्या चाऱ्याला नागरटी करून घेतली होती. नागरटी केल्यानंतर त्याच्यावर परत एकदा रोटर मारलं. नंतर कापसाची लागवड केली होती मित्रांनो. आपण पाहू शकता शून्य मशागतीमध्ये हा प्रयोग आहे मित्रांनो. माझं वर्ष दुसरं आहे मित्रांनो. मी गेल्या मागच्या वर्षापासून हा प्रयोग करतो आहे. पावसाळ्यात कोणतीही मशागत मी केलेली नाही आहे. राहिला विषय, मी एक गावाजवळचं माझं 2.5 एकरचं क्षेत्र पूर्व मशागत जी असते, नांगरटी रोटर हे सुद्धा केलेलं नाही मित्रांनो. मक्का कापून मक्याची दसकटं जशीच्या जशी ठेवलेली आहेत. तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पाहू शकता. त्याला आमचा श्यामू आरड्या मारतोय मित्रांनो आज.